सीपीआर मधील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज संस्थेतर्फे 2008 पासून 17,50,000 रुपयांची उपकरणे प्रदान करण्यात आली आहेत। प्रोजेक्ट कुकून या योजनेद्वारे येत्या वर्षभरात 15 ते 20 लाख रुपयांची उपकरणे देण्यात येणार आहेत, अशी माहिती अमरदीप पाटील, प्रशांत मेहता, संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। रोटरी क्लबचे संपूर्ण जगभरात 12 लाख सदस्य आहेत, अशी माहिती देऊन त्यांनी सांगितलं, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज या संघटनेने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील गरजूंना उपचार देण्यासाठी उपकरणे देण्याचा 2008 साली निर्णय घेतला। संदीप पोरे, संतोष पाटील, अमरदीप पाटील, भरत जाधव, प्रशांत मेहता, डॉक्टर अभिजित वज्रमुष्ठी आणि महेश मालानी यांनी पुढाकार घेऊन प्रोजेक्ट ककून ही संकल्पना आखली आणि सीपीआर मधील नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये बंद असलेली तोकडी उपकरणे पाहून या विभागाला उपकरणे प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला। सदस्यांनी स्वनिधीतून 70,000 रुपयांचा इन्फंट बेबी वॉर्मर दिला। यानंतर दरवर्षी रोटरीच्या आंतरराष्ट्रीय फाउंडेशनच्या सहाय्याने विविध उपकरणे देण्याचे नियोजन करण्यात आले। या अंतर्गत गेल्या 4 वर्षात रोटरीतर्फे एपिनिया मॉनिटर, पल्स ऑक्सिमीटर, एनसी पॅप, ईसीजी मॉनिटर आदी 17,50,000 रुपयांची उपकरणे प्रदान करण्यात आली आहेत। नवजात बालकाला कावीळ, श्वसन विकार, रक्तातील प्राणवायूची कमतरता, हृदयविकार, फुफ्फुस विकार आदी सर्व व्याधींवर उपचार करण्यासाठी ही उपकरणे वापरली जातात। रोटरीने प्रदान केलेल्या उपकरणांचा लाभ 6,000हून अधिक नवजात शिशूंनी घेतलाय। त्याचबरोबर इथून पुढच्या वर्षात 15 ते 20 लाख रुपयांची उपकरणे या विभागाला देण्यात येणार असल्याचं प्रशांत मेहता यांनी सांगितलं। कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये नवजात शिशु विभागाला त्यातल्या इंटेन्सिव्ह केअर म्हणजे एनआयसीयू डिपार्टमेंटला ज्या इक्विपमेंट्स आणि मशिनरी लागतात त्या शासनाकडून पाठपुरावा करून कमी प्रमाणात येतात, म्हणून आम्ही जो 2008 साली उपक्रम सुरू केला तेव्हापासून आजपर्यंत आम्ही 17.5 ते 18 लाख रुपयाच्या मशिनरी दिलेल्या आहेत। दरवर्षी साधारण 5 ते 6 लाख पर्यंतची त्यांच्याकडून जी रिक्वायरमेंट येईल ती आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतो। ह्या वर्षी देखील आम्ही 5 तारखेला 2 एनसी पॅप मशीन्स, प्रॉन्स असे वेगवेगळे इक्विपमेंट्स इथं शाहू स्मारक थ्रू देत आहोत आणि एक मोठं पुढचं पाऊल, एक प्रयत्न म्हणून आत्तापर्यंत दिलेले 17 लाख आणि ह्या वर्षीच्या ह्याच्यात आम्ही 16 ते 17 लाख पूर्ण एका वर्षात द्यायचा, आणखीन मोठे व्हेंटिलेटर्स आणि इन्क्युबेटर्स द्यायचा प्रयत्न करत आहोत। सीपीआरच्या नवजात शिशु विभागाला उपकरणे देऊन रोटरीने केलेल्या सहकार्यामुळे गोरगरीब रुग्णांची अतिशय चांगली सोय झाली असून रोटरीच्या या उपक्रमाचे बालरोग विभाग प्रमुख डॉक्टर सरोदे आणि डॉक्टर सौ कुंभोजकर यांनी तोंड भरून कौतुक केलं। गेल्या 4 वर्षांची वेगवेगळ्या प्रकारे इन्स्ट्रुमेंटच्या द्वारे जी मदत झालेली आहे त्याचा उपयोग आजही आमच्या वापरात असल्यामुळे 6,000हून अधिक बालकांना जीवदान मिळालेलं आहे आणि त्यांच्याकडून जे मिळालेलं पल्स ऑक्सिमीटर आहे, सीपॅप मशीन आहे त्याचा आणि एक्सरे मशीनचा आमच्या बालकांना फार उपयोग होत आहे आणि आमच्या येथील नवजात शिशु कक्ष प्रमुख डॉक्टर शिशिर मिरगुंडे, असोसिएट प्रोफेसर डॉक्टर सौभाग्यवती कुंभोजकर आणि नवजात शिशु कक्षातील इंचार्ज सिस्टर्स, महाजन सिस्टर आणि सिटी सिस्टर आणि येथील सर्व कार्यरत परिचारिका आणि क्लास 4 यांच्या सहकार्यामुळेच हे सहाय्य झालेलं आहे। परंतु नवजात शिशु कक्षाकरता ककून प्रोजेक्टच्या द्वारे रोटरी क्लब ऑफ हेरिटेज यांनी जी आम्हाला मदत केलेली आहे त्याबद्दल सीपीआर हॉस्पिटलच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो। त्यामुळे एक समाजभावनेच्या दृष्टीतून किंवा गरीब बालकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळे 2008 पासून ककून या प्रोजेक्टद्वारे त्यांनी आम्हाला जी भरघोस मदत केली आहे त्यामुळे बऱ्याच अत्यंत गरीब आणि दुर्बल घटकांमधील बालकांचे जीवाचे रक्षण होते आणि यामुळे आम्हाला अतिशय फायदा झालेला आहे। तसेच या उपकरणांची जी दुरुस्ती आहे किंवा वार्षिक दुरुस्ती याबद्दल देखील त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की ती त्याची काळजी घेतील आणि या सर्व इन्स्ट्रुमेंटबद्दल मी रोटरी क्लब ऑफ हेरिटेजचे आमच्या डिपार्टमेंटतर्फे आभार मानते। रोटरीच्या वतीनं 5 सप्टेंबर रोजी 6,55,000 रुपयांची उपयुक्त वैद्यकीय उपकरणे देण्यात येणार आहेत। सीपीआर मध्ये उपचार मिळत नाहीत अशी ओरड नेहमीची असते, मात्र तिथे उपचार देण्यासाठी येणाऱ्या मर्यादा लक्षात घेऊन रोटरी सारख्या समाजसेवी संस्थेने केलेलं कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे। त्याचबरोबर इतर संस्थांनीही रोटरीचा आदर्श घेऊन सीपीआर सारख्या रुग्णालयाला जर मदतीचा हात पुढे केला तर हे रुग्णालय अधिक सक्षमतेने गोरगरिबांसाठी सेवा देऊ शकेल।